कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्या योजना अगदी व्यवस्थित चालू आहेत, फक्त एक सोडता। कुठली? हिरकणी। त्याचा घेतली खरी, पण डोक्यातनं हिरकणी योजनेचा विषय काही केला जात नाही। ती योजना थांबली नाही पाहिजे। काय करावं काहीच कळत नाही। ताई 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 थांबा। ताई आव थांबा, काय करताय? ठेवा ते खाली। आव नको मॅडम, काय करताय? आव ताई चालत कुठे निघालात तुम्ही? या बसा गाडीत, मी तुम्हाला सोडते। आव नो आव नको, इथं जवळच घर आहे माझं, जास्त लांब नाही। ताई आव घर जरी जवळ असलं तरी अवस्था बघा तुमची। चालत नका जाऊ, मी सोडते, या बसा। आव नको मॅडम, गाडी खराब होईल तुमची, पाणी सांडेल गाडीत। उद्या झाली तर बघू आपण ते नंतर। बसा, चला बसा बसा, या या या। आहो होय हो, ऐकलं का? आहो बाहेर या। मॅडम या की, बसा बसा। तुम्ही पण बसा की। हो आहो तुम्ही बसा। आहो ऐकलं का? बाहेर या। आहो या की। काय ग, काय झालं? मॅडम नमस्कार। नमस्कार। रोज पाणी आणायला एवढं लांब जावं लागतं का? नाही म्हणजे चांगलंच 1-1.5 किलोमीटर अंतर आहे ना, म्हणून म्हणलं। आहो नाही, पाणी नाही आलं की जायला लागतंय। बरं, आणि तुम्ही त्यांना मदत नाही करत का? आता या अशा परिस्थितीत त्यांनी काम नाही केलं पाहिजे। अहो मॅडम, ते रोजंदारीवर कामाला जातात, तेवढाच अर्धा तास मिळतो त्यांना। होय होय, तेवढ्यात घरला जेवायला येतो आणि उशीर झाला ना तर मालक कावताव। नाही नाही ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या, बाळासाठी चांगलं नाही हे। मस्त कळतंय मॅडम, पण करायचं काय? अहो हितच काय बोलत बसलोय, या की आत या। नाही नाही नको, मी निघते आता। अहो मॅडम हितपर्यंत आला या, असं नका करू। या घरात 2 घोट चहा पिऊन जा। होय होय, अहो ह्या निमित्तानं तुम्ही आमच्या घरला आलाय, चला चला चहा प्यायला चला। बरं ठीक। होय होय, चला चला या। तुम्ही दोघच असता का? होय मॅडम, भाड्याचं घर आहे ना हो, आणि माझ्या आई बा थोरल्या भावाकडे असतात, आणि साताराला तो वायरमन आहे। आणि ताईंना आता कितवा महिना सुरू आहे? 8वा महिना सुरू आहे बघा। मग आता त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे। थोडी थोडी कामं करते या, बाकीची मी सगळी करतो, पण सकाळी लवकर कामावर जायला लागते ना हो। मग घरच्या कोणाला तरी बोलून घ्या की। अहो मॅडम, तसं असतं तर कवाच बोलवून घेतलं असतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिदे, अरे दिदे, दिदे काय राव, किती उशीर? अरे दिप्या, कामात होते ना बाळा। अगं मी यांना सांगितलं, हे ऐकते तू? आणि काय ग छकुले, काय आहे सगळं? हे डेटचं प्लॅनिंग आहे, डेटचं म्हणजे नवरा बायकोनी पण लग्नानंतर डेटवर गेलं पाहिजे, म्हणजे काय होतं, रोमॅन्स मेंटेन राहतो। दाजी, हीच तुमची गोष्ट मी डोक्यात फिट करून ठेवली आहे। अगं पण तू त्यांच्यासमोर काय बोलतोयस हे सगळं? अगं पण आपे ह्याला काय अर्थ आहे राव? पहिल्या डेटला तू एवढं उशीर आलीस, आपल्याला नाही पटलं। 1 मिनिट, पहिली डेट कशी? ही पहिली डेट आहे का आपली? तू नीट बघितलं नाही वाटतं? छे, आई शप्पथ,
कसलं भारी. अप्पे अर्जुन आणि अप्पीच्या लय डेट झाल्या, पण होणाऱ्या आई आणि बाबांची पहिली डेट आहे का नाही. बस मॅडम प्लीज टेक युअर सीट. सर प्लीज. दीप्याचं इंग्लिश ऐकायला लागणार. अप्पे सावकाश. टुडे वेरी हेल्दी आणि पौष्टिक फूड. येस मॅडम. अँड टुडेज हॉटेल मुनवाला स्पेशल ऑफर फॉर प्रेग्नेंट मदर्स इज अ बीट, काकडी अँड टोमॅटो सॅलड. आता आम्ही जीव का तुमचं इंग्लिशच खाऊ. थांबा. मॅनेजर रेडी? रेडी मॅडम. कुछ ना कहो, टॅडॅडॅन, 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 कुछ भी ना कहो. अजून काय करत होती सगळं करायची? अगं अप्पे असं कसं म्हणतेस तू? तुला खरं सांगू का, मी ठरवलं होतं तुझ्या रजेची सुरुवात आहे ना 1 नंबर झाली पाहिजे. अगं अप्पे आजपर्यंत बघ ना, तू मुलगी म्हणून घराला पूर्ण वेळ दिलास. तू लग्न करून इकडे आलीस तर सून म्हणून पण तू इथल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येकाच्या आवडीनिवडीला पूर्ण वेळ दिलास. अगं कलेक्टर झाल्यावर पण अख्ख्या सातारा जिल्ह्याला पूर्ण वेळ दिलास तू. पण आयुष्यात पहिल्यांदा तू आई म्हणून स्वतःला पूर्ण वेळ देतेस अप्पे. आणि हे फक्त तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी लय भारी गोष्ट आहे. त्यामुळे मी विचार केला, असा आहे ना एक मस्तपैकी रोमॅन्टिक डिनर झाला ना म्हणजे सुट्टीला सुरुवात. अप्पे चल ना, लय भूक लागली, सुरुवात करू आपण आता पटके. हो. मी रजा घेतली नाही, त्याला आत्ता सांगितलं तर जेवणार नाही तो. केवढी मेहनत घेतली त्याने. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय राघव, काय बोलतोयस तू? रमा आली नसती तर बरं झालं असतं. आधी 8 वर्ष माझ्या आठवणीत झुरत होता, माझी रमा करत होता, आणि आता बायको आली तर नकोशी झाली. तेव्हा जर का माहिती असतं ना की तू असा येऊन डोक्याला ताप देणार आहेस तर तेव्हाच मी म्हटलं असतं की रमा नको यायला म्हणून. अच्छा, माझ्यामुळे तुला ताप होतोय का? मग माझी बायको, माझी रमा, तिच्याशिवाय मी राहूच शकत नाही, ती नाटकं होती ना? ते जे काय मी म्हणालो होतो ते मनापासून होतं आणि खरंच होतं ते. पण खरं तर मी ना 8 वर्ष उगाच तुझ्या आठवणीमध्ये झुरत राहिलो. आई म्हणत होती की मूव्ह ऑन कर, आणि तेव्हा खरंच मी मूव्ह ऑन केलं असं ना तर आनंदी कधीच माझ्या आयुष्यात आली असती. बरं झालं 8 वर्ष थांबलास, नाहीतर ही शेंबडी तुझ्या आयुष्यात आलीच नसती. त्यावेळेला ही शेंबूड पुसत होती. पण म्हणजे तुम्ही मला कशाला बोलताय? तू तिला काही बोलते, कशी वागतेस, तुला अक्कल आहे का? हो, तरी प्रेमात पडलास ना? हो, तेव्हा अक्कल होती म्हणून तुझ्या प्रेमात पडलो. पण आता जे काही भूत संचारले ना तुझ्यामध्ये, माहित नाही कसलं भूत आहे ते. भूतच आहे मी, सांग त्याला. म्हणून अशी सैरभैर वागणार आहेस? हे बघ, आई समोर जर काही असे जादूटोणा वगैरे करून दाखवलंस ना, तिने पाहिलंस ना तर तिला हार्ट अटॅक येईल. कळत नाही तुला? अक्कल नाहीये तुला? मला अक्कल शिकवू नकोस. आनंदी, तुझ्या नवऱ्याला सांग मी तुझ्यासाठी आले, याच्यासाठी नाही. आनंदी, हिला पण सांग माझ्या आयुष्यामध्ये हे जादू वगैरे करायची काहीच गरज नाहीये. ठीक आहे. काय रे, अरे कशासाठी भांडताय रे? काय झालं बघा? आई, आम्ही दोघं नाही भांडत आहे. ते काय भांडत नाही? आता मी माझ्या कानाने ऐकलं. काय म्हणत होतास? अगं, बोलायची गरज नाहीये, काय राहायची गरज नाही. काय बोललास स्वतः? ही आनंदी, तू असं नको करत जाऊस. तू माझ्या सामानाला हात नाही लावायचा. माझं सगळं कामाचं सामान इकडे तिकडे करून ठेवतेस, हस्तक्षेप करत जाऊ नकोस. समजून जा आता, ह्याच्या पुढे नको करूस असं. खबरदार राघवा, बायकोशी असं बोलायचं नाही. आज बायको आहे म्हणून तू या जागेवर उभा आहेस, लक्षात ठेव. तू का भांडतेस पण? बोलू दे, आमच्या दोघींसाठी भांडतायत त्या. हात कुणाला आपटून दाखवतोयस रे? कुणाला आपटून दाखवतोयस हात? डोळे वटारतोयस, आईवर डोळे वटारतोयस. बापासारखं वागायला जाऊ नकोस. आई, अहो आम्ही नाही भांडत आहे. तुम्ही शांत व्हा बरं आधी. आनंदी, जी काही भांडणं आहेत
ती मिटवून टाका. घोटभर चहा दे मला. तू हसू नकोस. आनंदीशी चांगलं वाग असं म्हणून गेली ती. त्यांना कळलं असतं ना तू माझ्यावर ओरडतोय तरी तेच म्हणाले असत्या त्या. आता फक्त आई समोर येऊ नकोस तेवढं मात्र कर. तेवढं कळतंय मला. एक तर तुला दिसायला लागले ना त्याचाच त्रास होतोय मला. मला सुद्धा आनंद झालेला नाहीये. कोर्टात जायचंय ना तुम्हाला? हो. मग जा ना, आवरा ना. हा तसंही मला हिच्या तोंडाला लागायचं नाहीये. मला बरीच काम आहेत. मलाही बरीच काम आहेत. करू का ग मदत? नाही हो. माझ्या आयुष्यामध्ये हे मॅजिक्स वगैरे अजिबात मला चालणार नाही, लक्षात ठेव. डोळे खाली कर. तू खाली कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वाळत घातलं थांबा बघते. अरे तू आता जाणार, तो शर्ट आणणार, मग इस्त्री करणार. मी कधी जायचं? मला आधीच उशीर झालाय आनंदी. रमाताईंशी वाद घालत होते तेव्हा नव्हतं का झाला उशीर? मी आठवण करून दिली ना कोर्टात जायचंय म्हणून, तेव्हा नव्हता होत उशीर? हा तू पण का भांडतेस आनंदी? माफ करा, मी बघ. थांबा. अहो अहो, गच्चीवर नाहीये तुमचा शर्ट. मशीन मध्ये बघ जा. मशीन मध्ये तुम्ही सगळेजण आपापले कपडे टाकतात ना. आज खूप झाले होते कपडे म्हणून मी वरचे काढले, बादलीत ठेवले. बाथरूम मध्ये? आनंदी, माझे दोन्ही शर्ट ओले चिंब आहेत. हे कधी सुकणार? ते इस्त्रीवाल्याकडे माझा एक शर्ट आहे ना, त्याला फोन लाव. नंबर नाही माझ्याकडे. तुझ्याकडे इस्त्रीवाल्याचा नंबर नाहीये? कसा असणार त्यांचा नंबर? ते स्वतःहून येतात इथे, कपडे घेऊन जातात इस्त्रीसाठी. ते खूप चांगले आहेत, पण नंबर फोन करायची गरजच पडत नाही. अहो काय करायचं? तू मलाच विचार आता. मग कोणाला विचारू? सरचा फोन. हा सर. हा रोहन, अरे मला आता कोर्टात जायचंय आणि माझ्याकडे पांढरा शर्ट नाहीये, तेवढं जरा अरेंज कर ना प्लीज. सर थोडं आधी तरी सांगायचं. मी आता ऑफिसमध्ये आणि आता मी घरी जाऊन घेऊन नाही येऊ शकत. आणि आज तसंही तुम्ही कोर्टात जाणार होता म्हणून मी काय घालून नाही आलो. सॉरी सर. हरकत नाही, हरकत नाही. काय झालं? अरे का आता कोर्टामध्ये फक्त काळा कोट घालून जाऊ मी? ते तू हसू नकोस. आणि तुला कळत मी फोनवर बोलत असताना डिस्टर्ब करतेस मुद्दामून? ए मी हसते ना, ते तुम्हाला दोघांना सोडून कोणालाही ऐकू येत नाही. तुला अजून फोन करायचेत का? करून घे, करून घे. बघू आज तुला कोण पांढरा शर्ट देतं ते. कसं वाटतं? राघव कर्णिकांची ऑफिस सुरू झाल्यानंतरची पहिली केस आणि त्यांच्याकडे घालायला पांढरा शर्ट नाही. अरे रे रे. तिला सांग गप्प राहायला आनंदी. रमाताई राहणार गप्प. एक मिनिट. माझे दोन्ही शर्ट तू तर भिजवून ठेवले नव्हतेस ना? ए माझ्यावरती आरोप करू नकोस. आणि आरोप करायचा असेल ना सिद्ध करून दाखव. सिद्ध करायची गरज नाही, माझी आता खात्री पटलेली. तू इथे बसून जे काय हसतेस ना माझ्यावर, तूच केलंयस हे सगळं. मी काही केलेलं नाहीये. तूच केलेलं आहे. मी नाही केलेलं आहे. मला माहिती आहे. गप्प राहा. रमाताई तुम्हाला मदत करायची नसेल तर प्लीज हसू नका बरं. हे घ्या. मी मदत करायला तयार आहे, पण मदत मागायला हवी. काही गरज नाही मला ह्याच्या मॅजिकची. नाही तसा. मी काय म्हणते, घ्या ना मदत. आता अर्जंट आहे ना, आपलं काम आहे महत्वाचं. घ्या ना. नाही आनंदी. हा नाही, मी मदत करेन, पण फक्त राघवनी इतकंच म्हटलं पाहिजे की या घराला माझी गरज आहे आणि जोपर्यंत माझी गरज आहे तोपर्यंत मी इथे राहीन. अजिबात नाही. त्याच्यापेक्षा ना आनंदी मी जाईन, वाटेत दुकान लागेल ते मी विकत घेईन शर्ट आणि मग कोर्टात जाईन. पण हिच्याकडून अजिबात मदत घेणार नाही. हे असं मी काही बोलणार नाहीये. ओके ठीक आहे. इतक्या सकाळी तुला कोण पांढरा शर्ट देते ते बघूया ना. या बाईचा फोन का आला? कोणत्या? ती जुन्नरवाली क्लायंट. हा हा बोल. हॅलो. नमस्कार वकील साहेब. हा हे काय निघालोच मी. आपण भेटूया शाळेत. शाळेत नाही, कोर्टात. कोर्टात कोर्टात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
आजी थोडं खाऊन घेता? नकोय मला. काय झालं? अजून राग गेला नाहीये का माझ्यावरचा? नाही ग, तसं नाही. मग थोडंसं खाऊन घ्या ना. खरंच नेत्रा नकोय मला. ते काही नाही, थोडंसं खाऊन घ्यायचं, अगदी थोडंसं. या बरं इथे या. बसा. अगदी थोडंसं खाऊन घ्या. आधी थोडं खा ना, आमच्यासाठी, या घरातल्या तुमच्या माणसांसाठी. आजी तुम्ही ना आधारात या घराचा. मला माहिती आहे घर आजोबांनी उभं केलंय, पण या घराला घर पण तुमच्यामुळे आलंय. या घरातली नाती एवढी घट्ट फक्त तुमच्यामुळे. मग आता मला सांगा, तुम्ही जसं केलं तर मग बाकीचे काय करतील? सगळ्यांना वाईट वाटेल की नाही? आबा काय म्हणतात माहितीये, घराचा आधार असलेली स्त्री जर दुःखी राहिली तर सगळं घर दुःखी राहतं. आजी मला माहिती आहे, आजोबा जाण्याचं दुःख तुमच्या मनात कायम राहील. पण आपल्याला असं थांबून नाही ना चालणार. पुढे जावं लागेल की नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ही कसली हुरहुर आहे? असं असं चुकल्यासारखं का वाटतंय मला? इतकी वर्ष मनात सूडाची भावना ठेवून जगले. तो सूड घेतला तरी अजून मनशांती समाधान का नाहीये? देवी आईने तुझी इच्छा पूर्ण केली, आईचा शाप पूर्ण केला, तरी अजूनही असं का वाटतंय की काहीतरी अपूर्ण राहतंय? कशी आहेस इंद्राणी? उशीर केलास यायला. म्हणजे कशी आहेस इंद्राणी? ह्यांना माझं नाव कसं नाही? तुला जो प्रसंग आठवतोय त्या आधी देखील आपली भेट झाली आहे इंद्राणी. फक्त त्यावेळी तू गर्भावस्थेत होतीस. इंद्राणी नाव ठेव हिचं. तुझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावर सोपवली. विचार, काय प्रश्न विचारायचे तुला? आईवर अन्याय करणाऱ्या नराधमाचा मी वध केलाय, आईचा शापही पूर्ण केलाय, पण
तरी सुद्धा मला समाधान का नाही? काय अवस्था आहे आणि का होतंय सगळं? अश्वत्थामाने जेव्हा पांडवांचा वंश संपवला तेव्हा त्यालाही वाटलं होतं आता युद्ध संपलं, पण त्या क्षणापासून त्याचं आणि सृष्टीचं वेगळं युद्ध सुरू झालं होतं. तुला जे करायचंय ते साध्य झालं असं तुला लाख वाटत असेल, पण त्रिनेना देवीने भविष्यात तुझ्यासाठी काय योजना केली आहे याची कल्पना कुणालाच नाहीये. म्हणजे या सगळ्या गदारोळात तू महत्वाची गोष्ट विसरतेस इंद्राणी. तीच गोष्ट जी मी तुला आणि मनोरमाला सांगितली होती. त्रिनेना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि सांसारिक सुख नसतं. त्रिनेना देवीचं वरदान असलेल्या कुठल्याही स्त्रीने सांसारिक आणि शारीरिक सुख उपभोगणं पातक आहे. ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल, आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बया 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 चंचे, अगं आधिपती केवढे चिडले होते बघितलंस ना? वय की मम्मी, पर अधिपतीसनी कसं कळलं एवढा राडा झालाय ते? काय ग मास्तरीन बाई, तू सांगितलंस का काय फोन करून अधिपतीसनी? मी हाय का आता? अगं काय मास्तरीन बाई, तू कशा बाई अधिपतीला फोन केलतास बरं? तुला या घराची अजून पद्धत माहित नाही ग बाई. अगं तू आत्ता आलीस, जरा समजून घे आणि मग कर की तुला काय करायचं ते. हे बघ, अधिपतीचा राग तुला माहित नाही अजून, ज्वालामुखी उसळल्यागत असतोय. तू बघितलंस ना अधिपती त्यांच्या बापाच्या मागं कसे धावून चालले होते? हे बरं दिसतंय का ग? अगं घराचे मालक आहेत ते, नोकरा चाकरा समोर हे चांगलं दिसतंय का? सांग की तू कशा पायी ही समजा अधिपतीला फोन करून सांगितलंस? नाही मी नाही सांगितलं. मला त्यांचा फोन आला तेव्हा त्यांना ऑलरेडी कळलं होतं. अरे देवा, हे बघ, हे समजा जर का ताईला कळलं का नाही तर तिला आवडणार नाही बरं का. आणि ती जरी हिथं नसली तरी तिला समध्या गोष्टी कळतात बरं का. हे बघ, ताईचाच फोन आहे. 100 वर्ष आयुष्य आहेत बघ ताईला. आता काय सांगू मी तिला? हॅलो, हा ताई. वय ताई. नाही अगं, नाही ताई. हा ताई, तू अजिबात काळजी करू नकस, मी हाय ना वय. मी सांगते वय. ठेवते हा, काळजी घे. ताईला कळलंय का तू समजा हे सांगितलं अधिपतीसनी? नाही, मी नाही सांगितलं. ताई लय भडकली आहे तुझ्यावर. तू हे समजा अधिपतीला सांगितलंयस ते काय ताईला आवडलेलं नाही. अगं मास्तरीन बाई, तू हे समजा काय करायलीस? अगं अजून तू पाऊल नाही ठेवलंस घरात तर बाप लेकात भांडणं लावून रिकामी झालीस की ग. खालमुंडी आणि पाताळ धुंडी हायस तू. असं म्या नाही, ताई म्हणली. अगं तुला तुझ्या आईनं काही शिकवलं हाय का नाही? सासरी जाऊन कांड करायचं नसतंय. नाही म्हणजे ताई काय काय म्हणली तुझ्याबद्दल ते मी तुला फक्त सांगायला, बस, बाकी काय नाही. चल बाई चंचे, आत्याची तब्येत कशी आहे बघूयात. केवढं लागलंय बाई तिला. बया, अजून काय काय निस्तरावं लागतंय काय माहित. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिक्षण नाही तर काहीच नाही. कमी शिकलेली लोक किंवा न शिकलेली लोक ही मागास असतात. मला माहितीये की अक्षरा हे लग्न करून सुखी कधीच राहू शकत नाही. इरा, आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. माझ्यावर विश्वास ठेवू नको करूस हे लग्न, कारण हे लग्न फ्रॉड आहे.
त्यांना चांगलंच माहितीये की तुझं आणि त्याचा कधीच पटणार नाही. अधिपती कधी शिकणार नाही आणि तुला न शिकलेला नवरा चालणार नाही. अधिपतीच्या मनातनं तुला काढण्यासाठी मावशी तुला घरात घेऊन येते. येडी माणसं आपल्या सोबत राहिली ना तर आपल्याला बी येडी करतात. बघ बाई, आता समजा तुझ्या हातात आहे, यो माणूस मेंटल हॉस्पिटल मध्ये जायला पाहिजे. अरे हल्ला करायचाय, बायकांवर हल्ला करायचाय. तुम्ही बाजू घेऊ नका हो त्यांची, तुम्हाला त्यांच्याविषयी काय माहित नाही. तुम्ही ओरडू नका ना माझ्यावर. माझा आवाजच तेवढा, मी ओरडत नाही. देवी, खरंच काय करू मी आता? काहीच कळत नाही. ह्या घरात सगळेच खूप लाऊड आहेत. आरडाओरडा करतात, एकमेकांच्या अंगावर जातात. वडील माणसाचा रिस्पेक्ट कसं नाही कुणालाच. आणि अधिपतींचे वडीलही विचित्र वागतात. त्यांनी आजींना का ढकललं? माझ्याशी असे का वागले? ते तसे वागले म्हणून अधिपती त्यांच्याशी तसेच वागले. चूक बरोबर नंतर, पण असं कसं एकमेकांशी वागू शकतात? हे सगळं डोळ्यांनी पाहिलं नसतं तर खरंच वाटलं नसतं मला. असे तर पशु वागतात. मला सवय नाही अशी. शांतपणे कोणी बोलत नाही, नॉर्मल बोलले तरी भांडत असल्यासारखं वाटतं. अधिपती आणि त्यांचे वडील खूपच आक्रमक झाले. अशी कशी माणसं आहे ती? शिकलेली नाही, त्यामुळे वागण्या बोलण्याची रीत नाही. असं कसं होणार या घरात? शिक्षणाने किती फरक पडतो माणसात. आणि शिक्षण नसेल तर माणूस किती मागासलेला राहतो हे आज कळतंय मला. देवी, मी काय करून बसलीये? या घरात मी कशी ऍडजस्ट होऊ? एक माणूस दुसऱ्या माणसाला माणसासारखं वागवत नाही, समजून घेत नाही, हाणामाऱ्या करतात, जखमी करतात लोक आपल्याच फॅमिलीला. कुठे आलीये देवी? हे खरंच घडतंय का माझं स्वप्न आहे? वाईट स्वप्न. आजी साहेबांनी बोलवले तुम्हासनी. आले म्हणून सांगा. जी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिल्पी, घे, खाऊन घे थोडस. नको, काय खायची इच्छा नाहीये मला. ऐक ना शिल्पी, असं करून कसं चालेल ग? आणि जे काही घडलं ते आपल्या हातात होतं का? नाही ना. हे बघ, आत्ता या अवस्थेत तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. हे बघ शिल्पी, तुझे अजून टाकेही भरून निघाले नाहीयेत ग. थोडंसं काहीतरी खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल ग. माझी खरंच इच्छा नाही होते काही खायची. शिल्पी, अगं अंगात किती अशक्तपणा आलाय. थोडं तरी काहीतरी जेवून घे ना. कोणासाठी खाऊ आणि कशासाठी खाऊ? त्या बाळासाठी मी सकाळ संध्याकाळ जेवत होते, माझी काळजी घेत होते, सगळी पथ्य पाळत होते मी. आता बाळच नाहीये माझ्या पोटात, तर कोणासाठी खाऊ? बाळ नाही, हेच सत्य आहे आता. ऐक ना, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय. तू नाही,
नाही, कोणालाही नाही समजत आहे, कोणालाही नाही समजत आहे की मला आता काय वाटतं. कारण ते बाळ माझं होतं. ते बाळ 24 तास माझ्या सोबत होतं. आम्ही एकमेकांशी जोडले गेलो होतो. मी त्या बाळाशी गप्पा मारायचे, मी जे काही जेवायचे खायचे, त्यानंतर त्या बाळाच्या हालचालींवरनं मला जाणवायचं, मला हे कळायचं की त्याला हा पदार्थ आवडलाय. आमचं एक असं नातं जोडलं गेलं होतं. ते बाळ माझ्या आत होतं. त्यामुळे हे बाळ गेल्याचं दुःख काय असतं हे त्याची आई सोडून दुसऱ्या कोणालाच नाही कळणार. हॅलो विद्युत, कुठे आहे सर तू? कोर्टात येते. विद्युत असं काय करतो रे तू? काल पण शिल्पीला भेटायला आला नाहीस. आज तर ती हॉस्पिटल मधनं घरी आली, तू आज तरी यायला हवं होतस ना. ताई मी थोडा कामात आहे. विद्युत, मी नंतर फोन करतो. शिल्पी, तुझ्या ह्या अवस्थेला ना मीच जबाबदार आहे. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं बाळ हो. तुमचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यात तुमचं बाळ गेलं. आत्या आत्या काय करतेस तू? ते अगं लागेल तुला ती कात्री. बाळाचे कपडे फाडून फेकून देतेय. आता बाळच नाहीये तर मग कपडे तरी कशाला ठेवायचे? माझ्याकडे देते का? मला फाडू दे. अगं मला दे. हाताला लागेल. अगं दे ना. आत्या बस. का घेतलीस माझ्या हातून कात्री? आपण दोघे मिळून हे कपडे फाडून फेकून देऊया. चिंध्या चिंध्या करूया त्याच्या, जशा माझ्या स्वप्नांच्या झाल्यात. ते शांत माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ गेलं. माझं बाळ गेलं. माझं बाळ नाही येतं माझ्यासोबत. माझं बाळ होतं गवळी. माझं बाळ गेलं. संध्याकाळ झाली तरी अश्विनीचा पत्ता नाही.
पार्लरला गेली आणि तिकडेच राहिली. एक दिवस पार्लरला गेली नाही म्हणून काय अडतंय? शिल्पीची गोळ्यांची वेळ झाली, त्याच्या आधी तिला खायला द्यायचं असतं, पण हे सगळं बघायचं कोणी? मीच मेली आपली. अरे वा, आलात तुम्ही. हा, एक दिवस पार्लरला गेली नसतीस तर अडलं असतं. शिल्पीची गोळ्यांची वेळ झाली आहे आई, माहितीये मला. आणि मी सकाळी मूग सुद्धा भिजत घातले, त्याचे डोसे करते. शिल्पीला आवडतात ना डोसे. एवढी नाटकं करायची काही गरज नाही. एवढी जर काळजी असते ना तर पार्लरला गेली नसतीस, डायरेक्ट घरी आली असतीस. इथे सगळ्यांना उत्तरं मला एकटीलाच द्यावी लागतात. आई मला माहितीये तुम्ही हे सगळं ना शिल्पीच्या काळजीपोटी बोलताय. तुमची चिडचिड होते, पण आत्ता या क्षणी सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे? शिल्पीला यातनं बाहेर काढणं. आणि आपण एकमेकांचा राग करण्याऐवजी जर तिला यातनं बाहेर काढलं तर जास्त चांगलं नाही का होणार? मी फ्रेश होते आणि डोसे करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.